खूपच छान झाले. हॅलो फ्रेंड्स, आज काहीतरी आपण नवीन करणार आहोत. तिच्यासाठी मी पहिले कढाईमध्ये 1 ते 2 टीस्पून मी तेल टाकलं आहे. 1 चम्मच मी सोप टाकते आणि 1 चम्मच मी जिरं टाकते याच्यात. आपली ही रेसिपी नवीन म्हणजे काहीतरी मुलांना पालक खायला पाहिजे म्हणून मी आज पालकचाच थोडं घेते आहे. हे थोडी मोहरी पडली होती, मी असंच ती टाकलेली आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकलं. हा धुवून चिरलेला पालक मी 1 मोठी वाटी टाकते याच्यात. आता मराठी म्हणजे आपल्याला प्याज नेहमी लागणारच. 1 प्याज बारीक चिरून घातला आहे मी. आता हा प्याज मी पालकमध्ये टाकते. तिला पण मला थोडे 5-7 मिनिटं पालक आपला मऊसर झाला की पुढची रेसिपी आपण सुरू. तर पालक आपलं मऊ झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण पालक मोजला त्याच वाटीने 1 वाटी मी आता याच्यात पाणी टाकणार आहे. पालक आपला चांगला मुरलेला आहे. आता आपण मीठ टाकू. अर्धा चमचा मीठ टाकते. 4-5 दाणे मी साखर टाकते. आता मी याच्यात 2 टीस्पून आपण याच्यात तांदळाचं पीठ टाकणार आहोत. आता मी 2 टीस्पून याच्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे. 2 टीस्पून भरूनच मी तुम्हाला हे थोडे जास्ती टाकायचे, म्हणजे आपण ज्वारीचं पीठ, याचं बेस मेन 50 ग्रामाची मी हे ज्वारीचं पीठ. कधी कधी हा पाणी पूर्ण शोषलेला नाही गेला तर आपण काहीतरी पीठ परत टाकू शकता. सध्या हे होऊन जाईल आपल्याला एवढ्यात. आता आपण चवीपुरतं याच्यात मी थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहे. थोडीशी हळदी, थोडासा धने पावडर, थोडासा लाल तिखट, एक अर्धा चमचा मी थोडासा तीळ टाकणार आहे याच्यात. आता हे चांगले आला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं पूर्ण जे पाणी जेवढं टाकलं होतं बरोबर प्रमाण झालं आहे आपलं. पाच मिनिटं त्याला चांगलं असं करून घ्यायचं. याच्यात थोडंसं लिंबूचा रस टाकायचा आपल्याला. पाच मिनिटं याला झाकून ठेवूया. आता हे आपलं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून ठेवते आणि याला थोडासा गार होऊ द्यायचं. आता आपण पालकचं आपलं बाहेरचं सारण झालेलं आहे. आता आपण आतमध्ये सारण जे करणार आहे तिची तयारी करूया. तो आपण 1 वाटी, ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे तेवढंच मी पनीर घेते आहे. आणि मी हे ओट्स आहे, मसाला ओट्स, हे 2 टीस्पून मी मसाला ओट्स घेणार आहे. आपण कुठलाही घ्या, तुम्ही फ्लेवर कुठलाही घ्या चालेल. आता मी पनीर आणि हे जो मसाला ओट्स आहे त्याला मिक्स करते. आता याच्यात काहीच टाकायचं नाही आपल्याला. हे चांगलं मिक्स करून त्याचे गोल गोल उंडे करायचे आहे. आता आपण जे पालकचं सारण केलं आहे तिचा आपण एक उंडा तयार करू असं, आणि त्याच्यात आपल्याला हा पनीरचा उंडा भरायचा आहे. आपण याला कचोरीसारखं दाबून भरून घ्यायचं आहे. हे असं तयार होईल. असं तयार करून घ्या आपले. आता हे आपण तुम्ही कटलेट पण करू शकता याचे, किंवा तुम्ही हलके हलके दाबून पराठेसारखे पण करायला, किंवा तुम्हाला फ्राईड आवडते तर तुम्ही फ्राईड पण करू शकता. पण फ्राईड करण्याच्या आधी तुम्हाला कॉर्नफ्लोअरचा मध्ये डीप करूनच तळायचे याला. आता सध्या आपण तळणार नाही याला, आपण फक्त तव्यावर ते कटलेट करणार आहे. बघा असं परत दाखवते. आपण असं कचोरीसारखंच याला भरायचं आहे आतमध्ये. गोळे करून ठेवायचे एक वेळा. हा आपण जो बाहेरचं सारण केलेला आहे याला जास्ती देर उघडं ठेवायचं नाही आहे. तुम्हाला जर कधी पण करायचं असेल तो डब्यात भरून ठेवा आणि तुम्ही 2 दिवसानंतर केले तरी चालते याला. असं काही घाई नाही. आता तुम्ही हे असे उंडे करून मी ठेवले आहे. तुम्हाला संध्याकाळी करायचे कधी करा, एक चांगल्या डब्यात टिश्यू पेपरमध्ये ठेवून द्या. जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा करा. हे टिकते पण.
आणि पनीरमध्ये जे आपण ओट्स टाकलेलं आहे ना, तिच्या इतकं छान टेस्ट येतो. एक वेगळा टेस्ट तुम्हाला याच्यात येणार. लहानपणात आमची आजीनं असं पिठलं करून द्यायची कोरडं पालकाचं, कारण आम्ही असं पालक खायचं नाही लहानपणात. ते आम्हाला असले काहीतरी आयडिया करायची आमची आधी. तिचं मी हा नवीन प्रकार केला आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हा जो पनीर केला आपण तो पण याच्यात मिक्स करून डायरेक्ट करू शकतात. आता थोड्याशामध्ये मी तुम्हाला पनीर मिक्स करून दाखवलेलं. आता पनीर याच्यात पण मिक्स करून झक्कास चटणी दाखवते आता मी. बघा, पनीर याच्यात मिक्स करून मी हे कसं तयार केलं आहे. याचं तुम्ही आप्पे पात्रामध्ये पण करू शकता. त्याला गोल गोल केले की आप्पे पात्रामध्ये तयार करा. माझी तयार केलेली रेसिपी माझीच असते. मी कुठूनही काही बघत नाही. माझं स्वतःची आजीचं केलेले सगळे पदार्थ मी चेंज करून तुम्हाला दाखवते आहे. आणि काय झक्कास टेस्ट आहे याचं मी काय सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही केल्यावरच जेव्हा तुम्ही खाणार तेव्हाच तुम्हाला कळणार की तेल लावून मी दोन्ही साईडला थोडं थोडं तेल लावलं आहे. आणि याला आपण शेलो हे करून ठेव. काही याला मेहनत लागत नाही. मला करायला फक्त 15 मिनटं लागलेले आहे. काही वेळ लागलेला नाही आणि काही तयारी करायची गरज नाही. जे लोक बटाटे खात नाही त्यांना हे जैन पदार्थ आहे. खूप छान लागते. चटणीसाठी आपण 2 टमाटर असे घेतलेले आहे. 2 टमाटे बारीक चिरून घेतले. थोडासा लसूण घेतला आहे. याच्यात मी आता थोडंसं नमक टाकते. मीठ टाकणार आहे. थोडंसं स्वादानुसार मीठ टाकलं आहे. याला 10 मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपले टमाटे शिजलेले आहे. आता ही चटणी मी थोडी गोड करणार आहे. आता ह्याच्यात काहीच टाकायचं नाही आहे. थोडीशी मी लाल मिरच आणि थोडा गूळ टाकते आणि मिक्सरमध्ये याला बारीक करून घेते. टिकिया झालेली आहे. आता तुम्ही रसमसोबत कशासोबत पण खावा, पण खूप खूप छान लागते. तुम्हाला सांगते ना की माझी आजी किंवा माझे बाबांनी शिकवलेली ही गोष्ट आहे सगळी. आणि हे गोष्ट मी पहिले पण ज्वारीचे केले होते ना, इतके ते व्हायरल झाले ना. त्यांच्या आशीर्वादच आपल्या पाठीमागे असतात. आणि ही पण मला वाटते की खूप व्हायरल होईल ही माझी टिकी. आणि तुम्ही बघा, ऑइल नाही जास्ती, वेळ नाही जास्ती, इतके लवकर आणि पटकन. आणि पालक कोणीही खाऊ शकते. असं वाटणारच नाही की पालक आणि याच्यात ओट्स टाकलेले आहे आपण. कमी तेलात खूपच छान झालेली आहे. आतमधला पनीर किती छान दिसतोय तो पनीर. खूप छान.